पंढरपूरमध्ये अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन सुद्धा करण्यात येत आहे आणि यावेळी गोपाळपूरमधील एकविरा मंचच्या वतीनं पर्यावरणासंदर्भात अभंग सादर करण्यात आलेला आहे. पाहूयात. रामकृष्ण हरी मंडळी, विठ्ठल हा स्वरांचा भुकेला आहे. वारकऱ्यांच्या स्वरांनी विठ्ठलाचे कान तृप्त होतात आणि पंढरी दुमदुमते. अशीच पंढरी आज दुमदुमलेली आहे. अशा सगळ्यामध्ये पंढरीच्या वाटेवर पर्यावरणाची दिंडी घेऊन येणाऱ्या काही वारकऱ्यांना आपण आज भेटणार आहोत. एकविरा आईच्या नावे असलेल्या भारूड ग्रुपच्या या सगळ्या आमच्या ताई आहेत. त्या ताईंमध्ये आपण पहिल्यांदा संध्या ताईंना या ठिकाणी भेटूया, ज्या अत्यंत सुंदर पद्धतीनं भारूड कला सादर करत असतात. संध्या ताई, या निमित्तानं आम्हाला नेमकं काय ऐकवाल? पुढारी न्यूजच्या या प्रेक्षकांना काय ऐकू इच्छिता तुम्ही? रामकृष्ण हरी. आज खरं तर पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा आज समारोप आहे आणि या समारोपाप्रसंगी आताच मुख्यमंत्री साहेबांच्या समोर त्यांच्या ठिकाणी हा समारोपाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये आम्ही पर्यावरणाचे संदेश, मग आम्ही पुण्यापासून तर पंढरपूर पर्यंत संतांच्या वाङ्मयातून प्रबोधनात्मक असे भारूड सादरीकरण करतो आणि त्याच्यातून पर्यावरणाचा संदेश देतो. तर हा आमचा एक उपक्रम आहे आणि विशेष करून आमच्या महिला जास्त कलाकार आहेत, त्याचबरोबर पुरुषही आहेत. अशी आमची खूप सुंदर टीम आहे आणि आमच्या गुरु चंदाताई तिवाडी यांनी आम्हाला हे सगळं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही भारूड कला शिकलेलो आहोत. काहीतरी ऐकायला आवडेल. आम्ही उत्सुक आहोत, हे सगळं ऐकण्यासाठी आमचा प्रेक्षक वर्ग उत्सुक आहे. काय ऐकवाल? वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी. खरं तर संतांच्या वाङ्मयातून आम्ही प्रबोधन करतो, पण स्पेशली या वारीमध्ये खंडेरायाची वारी आणि पांडुरंगाची वारी असं येताना आम्हाला जेजुरीवरून येताना हे गाणं आम्ही सुचवलेलं आणि याच्यातून पर्यावरणाचा संदेश दिलेला आहे. ही माझी रचना आहे. वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी, अन वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी. कापडी पिशवी हाती धरी, कापडी पिशवी हाती धरी, कापडी पिशवी हाती धरी, कापडी पिशवी हाती धरी. अन वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी, अन वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी. अहो प्लॅस्टिकचा कचरा करू नका, कुजेल जमीन सारी. बर का माऊली, या माऊलीच्या वाटेमध्ये आपण खाण्याचे पदार्थ घेता खाता आणि वरचं कवर जे आहे प्लास्टिकचं ते तिथंच उडवून देता, पण ते उडून आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पडतं आणि तिथं ते प्लास्टिक कुजत नाही तर जमिनीला कुजवण्याचं काम करतं. आणि म्हणून प्लास्टिकचा कचरा करू नका, ही कुजेल जमीन सारी आणि वसुंधरा ही रुसून जाईल, नशिबी येईल उपास मारी. या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचं जर का असंच आपण संतुलन न राखता आमापासा कचरा करत गेलो तर माऊली उद्या नक्कीच आमची भूमी ही नापीक होणार आहे. आणि म्हणून अहो कॅरी बॅगचा वापर टाळा. आता पुण्यामध्ये मुंबईमध्ये काही शेतीत जात नाही, पण पाण्याचा जिथं निचरा आहे ना, निचरा तिथं जाऊन हे प्लॅस्टिक थांबतं आणि मग शहरामध्ये गाड्या बुडण्या एवढा पाऊस साठला की रस्ते सुद्धा बंद होतात. हे पण आपल्याला माहिती सांगायला पाहिजे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. तर अहो प्लॅस्टिकचा कचरा करू नका आणि ही कुजेल जमीन सारी आणि तुंबेल गटारी सारी. आणि कॅरी बॅगचा वापर टाळा, अहो कॅरी बॅगचा वापर टाळा आणि कापडी पिशवी न्या हो बाजारी. भाजीला जाताय कापडी पिशवी, खरेदीला जाताय कापडी पिशवी, अहो कपडे खरेदीला जाताय कापडी पिशवी. आणि म्हणून वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी, आणि वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी. ही वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी, ही पर्यावरणाची वारी, ही पर्यावरणाची वारी. ती पर्यावरणाची वारी आहे. ती वारी आणि ही पर्यावरणाची वारी करत असताना अगदी खांद्यावरती प्रबोधनाची दिंडी घेऊन चालणाऱ्या या सगळ्या आपल्या बहिणी आहेत. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.